हुमायरा काझीच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानं बंगालचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवून सिनियर महिलांसाठीच्या BCCIच्या 2020 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। या स्पर्धेत मुंबईचं हे सलग दुसरं विजेतेपद ठरलं। वानखेडे स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मुंबईनं बंगालला अवघ्या 85 धावात गुंडाळलं होतं। वेगवान गोलंदाज जाग्रवी पवारनं 3 तर सौम्या सिंगनं 2 विकेट्स घेतल्या। त्यानंतर वृषाली भगत आणि कर्णधार हुमायरा काझी या सलामीच्या जोडीनं 86 धावांचं आव्हान अवघ्या 13 षटकात पार केलं। मुंबईच्या सिनियर महिला संघाने 2020 स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। सिनियर वुमन मुंबईची टीम T20 ट्रॉफी आज जिंकली आहे। आम्हाला अभिमान आहे, कारण मागच्या वर्षी पण आम्ही जिंकलो होतो ही BCCIची टूर्नामेंट। यावर्षी सुद्धा जिंकलो आहे। आमचं वुमेन क्रिकेट तसं मेन्स क्रिकेटला आम्ही रणजी ट्रॉफी जिंकलो, इराई ट्रॉफी जिंकलो आणि इतर एज ग्रुप आम्ही जिंकलो। त्याचप्रमाणे आज महिलांनी सुद्धा करून दाखवलं। असोसिएशन म्हणून आम्ही त्यांना जे BCCI प्राइज मनी देणार आहे तेच आम्ही मॅच केलं आहे। BCCI अराउंड 40 लाख रुपये देणार आहे। आम्ही सुद्धा MCA म्हणून आमच्या अपेक्स काउन्सिलने निर्णय घेतला की 40 लाख रुपये त्यांना द्यावे। आम्ही सगळ्यांचं खास करून अभिनंदन करेन, सिलेक्टर्स असतील, CIC मेंबर्स असतील आणि प्लेयर्स असतील, सगळ्यांचं खास करून अभिनंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।